पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुझं ठरलंय, तू नक्की आमच्याबरोबर येणार नाहीयेस? ऑब्विसली नाही, तुम्हाला नीलच्या साखरपुड्याला न जाऊन चालू शकणार नाहीये ना, पण मी तसं करूच शकते। एकटी राहणारच घरी? त्यात काय? तुम्हाला काय माहित, नील ही एंगेजमेंट करणारच नाही। त्याचं प्रेम आहे ना माझ्यावर, तो असं करूच शकत नाही। मला फोन करेल आता तो थोड्याच वेळात, 100%। मला माहिती होतं तू फोन करणार ते। एनिवे मी ओके, सो सॉरी म्हणत बसण्यात वेळ वाया घालवू नकोस। मला फक्त तुझ्याकडनं एवढंच ऐकायचंय की तू ती एंगेजमेंट करत नाही। एकदा बघायचं होतं तुला, शेवटचं। नील, राधा, आज नंतर तू तुझा निर्णय बदललास ना तरी काही होणार नाही। करू ना साखरपुडा? राधा, विचारतोय मी काहीतरी। हो कर ना, ऑल द बेस्ट। म्हणजे नाही आवडत मी तुला? साखरपुडा तू करतोयस नील, सो टेक्निकली हा प्रश्न मी विचारायला पाहिजे, राईट? काही उपयोग नाही म्हणा, नसेनच आवडत मी तुला। शेवटचं विचारतोय, लग्न करशील माझ्याशी? शेवटचं सांगते, नाही। ठीक आहे, बाय बाय। राधा, इमोशनल मारायची काही गरज नाहीये। नील काही मला फसवून दुसरीशी लग्न करत नाहीये, मीच नाही म्हटलंय त्याला। तुझा चेहरा बघवत नाहीये बाळा। मग नको बघूस, जाताय ना त्याच्या साखरपुड्याला? नील मस्त तिकडे तयार झालाय कुर्ता बिरता घालून, जा त्याच्याकडे बघा। तुला त्याला भेटावंसं वाटत नाहीये? भेटून करू काय? आणि बघ, जो निर्णय मी घेतलाय त्यावर अजूनही ठाम आहे मी। साखरपुडा कुठे आहे? नको सांगूस, तुम्ही जा, एन्जॉय करा। तुझं माझ्यावर प्रेम नाहीये? ऑब्वियसली आहे। आपली भांडणं, रुसवे फुगवे हे पण सगळं तू एन्जॉय करतेस? हो य। मग लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे? लग्न करशील माझ्याशी? शेवटचं सांगते, नाही। नील, माझं प्रेम आहे तुझ्यावर, मला हवायस तू। माई मावशी, मदत करू का मी? अगं बाई, हे तू तोरण लावलंस का दाराला? आणि रांगोळी काढली दारापुढे? छोटीच काढली, चालेल ना? चालेल म्हणजे काय, बरं केलंस बाई। आणि एक काम कर, ते पेढे काढून ठेव बरं। तुम्ही सांगितलेलं सगळं काढून ठेवलंय मी। हो ना, बरं केलंस। अगं वेळ होत आली, पाहुणे मंडळी येतील एवढ्यात। तू एक काम कर ना, तू त्यांच्या नाश्त्याची तयारी कर, जा 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 जा। बरं ठीक आहे, मी नाश्त्याची तयारी करते। अरे नील, आवरलं का सगळं? हो झालं ना। असं का विचारतेस? बरा दिसतोय ना? हो, उत्तम दिसतोयस।
बरं काही खाल्लंस का उपाशीच आहेस? हा म्हणजे बाकरवडा खाल्लाय. बरं हे बघ, मी ना तुझ्या आई नानांना चहा नेऊन देते. भाकरवड्या चालतील ना रे त्यांना? हो चालतील की. आणि तू बस, मी देतो नेऊन. काय वेळ आणली पोरांवर. मी तर याच्या आणि राधाच्या लग्नाची स्वप्न बघत होते. हे भलतेच कोणी आली. तुमच्या नात्याचा शेवट असा होईल असं वाटलं नव्हतं रे मला. तू काही निर्णय घेतलास तरी मी आणि अनामिका कायम तुझ्या पाठीशी आहोत. राधा, मी आयुष्यात खूप काही गमावल्यावर, खूप काही सहन केल्यावर, खूप वर्ष थांबल्यावर, खूप काही हातातून निघून गेल्यावर खरं प्रेम मिळवलंय. आणि कदाचित म्हणूनच मी तुला हे सांगण्याचं धाडस करतोय. मला मनापासून असं वाटतं राधा, खरं प्रेम नाही मिळत प्रत्येकाला. आणि तुला जर असं वाटत असेल की तुला तुझं खरं प्रेम मिळालंय, खरं प्रेम सापडलंय, तर त्याला गमावू नकोस बेटा. पण हे सगळं काय चाललंय रे? नीलच्या साखरपुड्यासाठी चाललोय आपण. स्वप्नातही वाटलं नव्हतं असं काहीतरी करावं लागेल. खरं सांगू का, मलाही असं काहीतरी होईल असं अजिबात वाटलं नव्हतं. राधा वरवर दाखवतीये तिला काहीच फरक पडत नाही, पण खूप त्रास होतोय तिला. होणारच ना. अगं, राधाला आता नीलशी लग्न करायचं नाही याचा अर्थ तिचं नीलवर प्रेम नाही असं होत नाही ना. माणूस चिडला की मनाला येईल ते बोलतो, वेडवाकडं वागतो, बडबडतो, पॅनिक होतो. तसं झालंय राधाचं. आणि खरं सांगायचं तर आत्ता नीलच्या घरच्यांना आपण काही सांगू शकत नाही. त्यामुळे आता आपण दोघांनी मिळून राधाशी बोलूया, तिला समजावत राहूया, तिला सांभाळून घेऊयात. हा डिसिजन नॅचरली येऊ देत ना. राधा, असं नसतं ग तुझं दरवेळी. तुला नाही पटत आहे? ओके, मग तू तुझ्या वाटेने जा, मी माझ्या वाटेने जाते. ओके? मी इतके वेळा मला त्याची गरज नाही असं म्हणून दाखवलं ना की आता फोन करायची सुद्धा सोय नाही ठेवली. नीलचा मेसेज, एंगेजमेंट व्हेन्यू, बाजीराव रोड, सौभद्र अपार्टमेंट. मॅप पाठवलाय. अरे यार, काय करू? जाऊ का? तू नको काळजी करूस. आपण समजूया राधाला. चल. सध्या तो विचार करत नाहीये मी. नीलचा साखरपुडा आहे, त्याच्या आई नाना येणार आहेत आणि त्यांनी रियाला बघितलं तर, जर त्यांनी विचारलं ही कोण आहे तर काय उत्तर द्यायचं? रिया नाहीये घरात. हो, पण आली अचानक तर? नाही येणार, मीटिंग आहे तिची. रिया माझ्यामुळे या घरात आली, पण आमच्यामुळे नीलच्या साखरपुड्यात काही विघ्न यायला नको एवढं कळतंय मला. त्यामुळे मी मुद्दाम तिची मीटिंग ठेवली आज. सगळं उरकेपर्यंत तरी नाही येणार ती. चल, आपण तयारी कुठपर्यंत आली बघूया. ते तर काहीच दिसत नाहीये यार.
या बिल्डिंग मध्ये कशी असेल नीलची एंगेजमेंट? माई मावशीला विचारू का? तसंही वाडा इथनं जवळच आहे, तिला नक्की माहित असेल. हे काय आहे? हे वाडा इतका का सजवलाय? डोंट टेल मी नील एंगेजमेंट वाड्यात करतोय. माई मावशी, का आलीस इकडे? वाड्यात कधीही येईन. तुझी परमिशन घ्यायची गरज नाहीये मला. माझा साखरपुडा आहे इथे. आहे म्हणजे अजून झाला नाहीये? नाही. का? ती मुलगी आलीच नाही वेळेवर, मुळे उशीर होतो. आणि अशा वेळ न पाळणाऱ्या मुलीवर साखरपुडा करायचा का तुला? प्रेम आहे ना? नील, खरंच माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. मला त्रास व्हावा म्हणून मुद्दामून म्हणतोस ना असं? ओके, मला भेटायचं आहे तिला. मग कुठे? ठीक आहे, नसशील सांगणार तर मग मी मावशींना विचारेन. माई मावशी, मावशी, मावशी. काय ग? मावशी, तू खरंच नीलला इथे साखरपुडा करू देतेस या वाड्यात? तुला सगळं माहिती होतं ना? तुला माहिती आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे तरी? अगं पण मला नाही ऐकायचं काही. सिरियसली तुम्ही सगळे इतके वाईट का वागताय माझ्याशी? तुम्हाला कुणाला काहीच वाटत नाहीये का असं करताना? राधा, तू तर बोलूच नकोस. एक काम कर ना, जिच्यावर प्रेम आहे तिच्याशी जाऊन बोल जा. तेच करतो. राधा, माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे. इतकी साधी गोष्ट कळत नाही तुला? आणि मग जिच्याशी साखरपुडा करणार आहेस ती कोण आहे? जिच्यावर प्रेम केलं, जिच्याशी साखरपुडा करतोय आणि जिच्याशी लग्न करणार आहे, ती एकच मुलगी आहे, राधा. हे सगळं डेकोरेशन आणि काय सेटअप आहे? नाटक होतं. आणि मी हे नाटक केलं नसतं ना तर तुला या जन्मात कळलं नसतं की तू सुद्धा माझ्याशिवाय नाही राहू शकत. गप. तू गप. मला सरळ म्हणालीस जा कोणाशी लग्न कर म्हणून. असं बोलताना काहीच कसं नाही वाटलं तुला? तुला काही झाली होती लग्न करायची? आता खरं सांगू का, मी कधी लग्न करतो ना त्याच्यापेक्षा मी कोणाशी लग्न करतो हे खूप जास्त महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि तेच बरोबर आहे. पण ठीक आहे, मी इतर कोणाशी तरी नाचं सोडतोय हे कळल्यावर तू आलीस की पत्ता शोधत. त्या निमित्ताने तुला कळलं तू नाही राहू शकत माझ्याशिवाय. आय लव्ह यू राधा. मला नेहमी तुझ्या बरोबर राहायचंय. आयुष्यभर आपण एकत्र असतो तेव्हा किती आनंदात असतो, किती प्रेमात असतो. पण मी हे लग्न करूया असं का म्हणतो तो माहितीये का? कारण जर आपण लग्न केलं ना तर आपल्याबरोबर माझ्या घरचे पण खुश होतील. आणि आपल्या आयुष्यात मला तू आणि माझ्या घरचे यातलं कोणीतरी एक निवडण्याची वेळ कधीच येऊ नये असं वाटतं.
पण मला तुम्ही सगळे खूप महत्वाचे आहात आणि सगळे हवे आहात. राधा, मी तुला प्रॉमिस करतो, आपल्या लग्नानंतर तुझ्यावर कधीही कसलीही बंधनं येणार नाहीत आणि आपलं नातं कायम तुला हवं तसं राहील, आयुष्यभर. नक्की? अगदी नक्की. 100%. आणि मग असं नाटक पण नाही करायचं. तू सोबत असशील तर नाही करणार. खूप सिरियसली आणि ऑफिशियली विचारतोय, विल यू मॅरी मी? काय चाललंय? अरे ती मुलगी येईल आता आणि नील, तू असा काय बसलास राधा समोर? मम्मा, नील प्रपोज करतोय मला. अरे बरं आहेस ना? हो प्लीज, जसं की तुम्हाला माहितीच नव्हतं. एक मिनिट, तुम्हाला खरंच माहिती नव्हतं? नाही. नाही, त्यांना नव्हतं माहिती. त्यांनी तुला सांगू नये म्हणून मी त्यांनाही काही सांगितलं नव्हतं. सर, मॅम, खरंच सॉरी, पण मी तुम्हाला सांगितलं असतं ना तर मुद्दाम नाही, पण तुमच्या वागण्या बोलण्यात ना तिला अंदाज आला असता आणि ती रिलॅक्स झाली असती. पण मी सचिन दादाला सांगितलं होतं सगळं. एक मिनिट, मग तुला काय हवं होतं? मी सतत टेन्स राहायला हवे होते? म्हणजे काय, त्याशिवाय का उपरती झाली तुला? नाही तर भांडत बसलो असतो, प्रेम बिम राहिलं बाजूला. म्हणजे तुम्ही दोघंही एकत्र आहात अजूनही? अजूनही नाही मॅम, आम्ही आता कायम एकत्र असणार आहोत. नील, दिस इज अनबिलिव्हेबल. किती टेन्शन दिलंस तू आम्हाला. सॉरी मॅम. नाही तर काय, राधा सोड. तू दुसऱ्या मुलीशी एंगेजमेंट केली असतीस ना, मी रडलो असतो. सॉरी सर. ठीक आहे रे नील, तुम्ही दोघं एकत्र आहात हे महत्वाचं, हो की नाही? या आनंदासाठी तू कितीही वेळा खोटं बोलला असतास तरी तुला माफ आहे. राधा, तू नीलला खरंच होकार दिलायस ना? ऑब्विसली. चला, म्हणजे फायनली बेट मी जिंकलो. कसली भेट? तेच, तू लग्न करणार की नाही, लग्नाला होकार देणार की नाही, ही बेट. आत्ता गमतीचा भाग बाजूला ठेवूया. तुमच्या दोघांचंही मनापासून अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. थँक्स. म्हणजे काय, आता जेव्हा कधी तुम्ही दोघे लग्न कराल तेव्हा एकमेकांशीच करणार ना? एक मिनिट, जेव्हा केव्हा लग्न करू म्हणजे? आणि लग्नाआधी साखरपुडा असतो ना, मग मी म्हणते तो आत्ताच उरकून येईल. जेव्हा केव्हा लग्न म्हणजे? त्याच्या आधी साखरपुडा असतो ना, मग तो आजच करून टाकाय. राधा, तू साखरपुडा करायला तयार आहेस आज? तू वेळ घे हा तुझा, तुझ्यावर कुठलंच प्रेशर नाहीये माझं. कुठलंही प्रेशर नाही घेते मी, खरंच सांगते. नाही नाही बाळा, तू असा घाईघाईनं कुठलाही निर्णय घेऊ नकोस प्लीज. नीट विचार करून घे. अहो, आता ती हो म्हणते तर हो ना. एक्झॅक्टली. मम्मा, मला खरंच मनापासून करायचा आहे हा साखरपुडा, आणि आत्ताच करायचा. नाहीतर ठोंब्याचा काही भरोसा नाही. लगेच करत नाही साखरपुडा म्हटल्यावर जाईल दुसरीकडे.
ते काही असू दे, तू तयार आहेस ना, मग मी खुश आहे. नाही एकदम बरोबर आहे तुझं, एकदम बरोबर आहे. आणि हे जर खरं असेल म्हणजे मुलीकडे जाईल ते नाही, साखरपुडा आत्ता करायचं हे जर खरं असेल तर आपल्याकडे वेळ नाही, घाई करायला हवी. हो ना, अजून खूप तयारी बाकी आहे. थांबा. नाना, आता काय झालं? बोलण्यात वेळ नको वाया घालवायला, खूप तयारी बाकी आहे. हा नाही, त्याआधी मला राधाशी थोडं बोलायचंय. हो नाना, पण अजून काय बोलायचंय? ती तयार आहे ना साखरपुडा करायला. नील, एवढी घाई करू नकोस. जर निर्णय घ्यायला राधा एवढा वेळ घेऊ शकते तर मी माझ्या होणाऱ्या सुनेला काही प्रश्न विचारू शकतो की नाही? आणि कोणताही निर्णय घ्यायच्या आधी मला राधाशी थोडं बोलायचंय, काही प्रश्न विचारायचे आहेत. हो नाना, पण ओके, नसेल नानांचा विश्वास माझ्यावर, किंवा त्यांना असं वाटणं अगदीच साहजिक आहे की ही मुलगी कसा संसार करेल, आणि मग त्यांना अशा वेळेला प्रश्न पडूच शकतात ना. त्यांना विचारू देत प्रश्न.